टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज मला हे गव्हर्नमेंट वरून, महाराष्ट्र शासनाकडून, केंद्र सरकारकडून जे परमिशन मिळालेलं आहे त्याबद्दल मी गव्हर्नमेंटचं आभारी मानतो। आणि नाग हा विषारी प्राणी जर तो कुणावरती डोक धरत नाही, अंधश्रद्धा त्याच्यावर नाग हा डोक धरत नाही किंवा कुणाला इजा करत नाही, त्यामुळे त्याला मारणे हे कायद्यानं गुन्हा आहे। मी त्याच्यासाठी प्रबोधन करतोय, एक शैक्षणिक, एक धार्मिक प्रबोधन करतोय। तरी नागाला कुणी मारू नये, जरी कुठे निघाला त्याच्यापासून तुम्ही बाजूला राहा, लांब उभा राहा, पण त्याला मारू नका, त्याला त्याच्या आदिवासात जाऊन दे। 21 ज्यामध्ये शैक्षणिक म्हणजे मी प्रबोधन करतोय की जी लोकसंख्या आहे त्यांना एक आव्हान करतोय की नाग हा मारू नका, ज्यावेळेला साप दिसेल तुम्ही बाजूला सरका, तिथून निघून जावा, तो तुम्हाला इजा करत नाही। बजरंग तुकाराम कदम। मी शासनाच्या चौकटीत राहून त्याचं प्रबोधन करत आहे। तरी नाग हा मारणे हे कायद्यानं गुन्हा आहे, त्याच्यासाठी ज्या लोकांनी येऊन ते प्रबोधन बघावं, पाहावं। नाग विषारी आहे। आज मला जे म्हणतात ऐका, ठराविक ठिकाणी आज एक चौक आहे जिथं लोकसंख्या जास्त, बाहेरून जे लोक येणार आहेत त्यांना बघण्यासाठी, त्यांना समजून सांगण्यासाठी आम्ही तिथं प्रबोधन करणार आहे। तळीचा कोपरा गणेश नागराज मंडळापाशी। 32 शिराळा या गावामध्ये, या गावाचा पूर्वीचा इतिहास म्हणजे अगोदर चंदनपूर हे गावाचं नाव होतं। चंदनपूर हे गावाचं नाव ज्यावेळेला देवी इथं प्रकट झाली, म्हणजे इथं ठिकाण आहे देवी प्रकट झाल्याचं, ते चरण आहे, पादुक आहेत, त्याच्यानंतर परत श्री आलय असं ठिकाणाचं नाव पडलं आहे। म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी, आलय म्हणजे ठिकाण। अशा तऱ्हेने गोरक्षनाथाने या गावामध्ये नागपंचमीचा उत्सव सुरू केला। ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागता मागता त्यांनी पाहिलं की एक ब्राह्मणाची बाई एका चिखलाच्या नागाची पूजा करत होती। तर त्याने त्याच दिवशी भिक्षा मागायला त्यांना वेळ झाला, म्हणजे भिक्षा द्यायला। तर त्यांनी विचारलं की भिक्षा द्यायला वेळ का? तर त्यांनी सांगितलं की नागपंचमी आणि चिखलाच्या नागाची मी पूजा करते। तर गोरक्षनाथ म्हणाले की मी जिवंत नाग जर दिला तर तुम्ही पूजा करशील का? तर अशा प्रकारे ते ठीक आहे म्हणले, त्यांनी पूजा सुरू केली। आणि तिथूनच त्याच घरामध्ये आज तागायत पालखी सोहळा होतो। आणि हा पालखी सोहळा आणि पालखीबरोबरचा नाग त्या मंदिरात येऊन उत्सव साजरा करतात। त्याच्यानंतर अगोदर त्याच्या एक इथं खड्डा आहे, खड्ड्यामध्ये भुयार आहे, त्या भुयारामध्ये 5 फड्याच्या नागाचा विग्रह आहे, म्हणजे मूर्ती आहे। त्या मूर्तीत तिथून 300 वर्षाच्या पाठीमागं नाग बाहेर येत होता। बाहेर यायचा, एक ब्राह्मण पोथी वाचायचे, तिथं यायचा, तो दर्शन द्यायचा आणि परत जायचा। कालांतराने हा नाग येणं बंद झालं, म्हणून विग्रह स्थापन केला आहे, म्हणजे मूर्ती स्थापन केल्या। अशा प्रकारे आख्यायिका बरीच आहे या मंदिराची। तर अशा ह्याच्यामध्ये नागपंचमीचा उत्सव हा जगप्रसिद्ध आहे, जिवंत नागाची पूजा। तर आता ह्या वेळेला 21 मंडळांना पास दिला आहे, 21 मंडळांनीच नाग सोडायचं किंवा पूजन करायचं। तर आपण बाहेर गेल्यानंतर बघू शकता हे पूजन। अशा प्रकारे देवी श्री आलय म्हणजे देवी कमळामध्ये बसलेली आहे। या देवीचा उत्सव गोरक्षनाथाने सुरू केला आणि ते आज तागायत परंपरा सुरू आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।